नफा हवाय का? मग ऐका निफ्टीचा नाना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जबरदस्त शेअरची तुलना करणार आहेत. दोघंही भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीच्या भविष्यात मोठी भूमिका बजावत आहेत. एका कंपनीला देशातले मेट्रो प्रोजेक्ट्स, स्मार्ट सिटी मिशन आणि डिजिटल इंडस्ट्रीचा फायदा होतोय, तर दुसरी कंपनी पॉवर जनरेशनपासून रेल्वे आणि एक्सपोर्टपर्यंतच्या सगळीकडे आपली मशिनरी चालवते. दोघांचं ब्रँड मजबूत आहे, दोघांची विदेशी कंपनी बॅकअपला आहे आणि दोघांचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या वॉचलिस्टमधले फेवरेट आहेत. पण ह्या दोघांमध्ये एक शेअर आहे, तो जरा जास्तच भारी वाटतो. कोणता आहे तो आणि का? आज आपण पाहणार आहोत. व्यवसाय, मॉडेल, रिटर्न्स, भविष्यातली शक्यता आणि काही धोकेसुद्धा. थोडक्यात निफ्टीचा नाना आज तुम्हाला जे स्पष्ट करूनच जाईल, कोणता शेअर खरोखर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हवा आहे. उद्योग क्षेत्र समजावून चला सुरुवात करूया व्यवसायाने. पहिली कंपनी ही भारतात डिजिटल ऑटोमेशन्स, ट्रेन्स, स्मार्ट ग्रिड्स यामध्ये गुंतलेली आहे. सरकारच्या मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये यांचा रोल असतो. दुसरी कंपनी डिझेल इंजिन्स, जेनसेट्स, रेल्वे आणि एक्सपोर्टमध्ये कमालीची पकड असलेली. ग्रामीण भागात इंडस्ट्रियल युनिट्समध्ये आणि काही प्रमाणात ऑटो सेक्टरमध्ये हे डिमांड. आता नाव सांगतो. पहिली कंपनी सिमेन्स इंडिया, दुसरी कंपनी कमिन्स इंडिया. सिमेन्सचा बिझनेस थोडा प्रोजेक्ट बेस्ड आहे, पण त्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा डोस आहे. कमिन्सचा व्यवसाय जास्त ट्रॅडिशनल आहे, पण प्रॉफिटेबल आणि डिव्हिडंड फ्रेंडली. सिमेन्सचं ROCE आहे 22% आणि मागील 5 वर्षाचा CAGR आहे 18%. कमिन्स इंडियाचा ROCE आहे 19% आणि CAGR आहे 16%. सिमेन्सचे फायदे: स्मार्ट सिटी, ग्रीन एनर्जी यामुळे मोठा लॉंग टर्म फायदा. टेक्नॉलॉजीमध्ये सशक्त, जास्त ROE आणि ROCE. तोटे: प्रोजेक्ट डिले झाल्यास इम्पॅक्ट, महाग व्हॅल्युएशन, PE जास्त. कमिन्सचे फायदे: इंजिन्स आणि जेनसेट्समध्ये लीडर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्टमुळे ग्रोथ, डिव्हिडंड चांगले देतात. तोटे: सायक्लिकल बिझनेस, EV ॲडॉप्टेशन्समुळे डिझेल इंजिनवर धोका. गुंतवणूकदारांसाठी विचार: जर तुम्हाला हवा आहे स्टेबल, फ्युचरिस्टिक्स आणि प्रीमियम क्वालिटी स्टॉक तर सिमेन्स हे सोनं आहे. आणि जर तुम्हाला व्हॅल्यू, कन्सिस्टन्सी आणि डिव्हिडंड इन्कम हवी असेल तर कमिन्स हे जास्त आकर्षक आहे. काही जण म्हणतील कमिन्सचा बिझनेस जुनाट आहे, पण लक्षात ठेवा अजूनही भारतात 70% डिझेलवर चालणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. नानांचं मत: निफ्टीचा नाना काय म्हणतो? जर गुंतवणूक 10 वर्षासाठी करायची असेल आणि तुम्हाला ग्रोथ आणि स्टॅबिलिटी दोन्ही गोष्टी हव्या असतील तर सिमेन्स जिंकतं, पण प्रीमियम द्यावे लागतं. कमिन्स तुलनेत वाजवी किमतीत मिळतो आणि डिव्हिडंडसाठीही भारी आहे. नानांचा पर्सनल कंबो: सिमेन्स 60%, कमिन्स 40%. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मते कोणता शेअर भारी आहे, सिमेन्स की कमिन्स? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि असंच ताजं आणि तिखट शेअर मार्केटचं ज्ञान हवं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्लेमर: या व्हिडिओमधील माहिती ही केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठी आहे. इथे दिलेली कोणतीही गोष्ट गुंतवणुकीचा थेट सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीवर आधारित असते. कृपया कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.